रामकृष्ण हरी मंडळ मी आपला डी एन सावे स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण जो फ्लॅट बघतोय तो वाघबोळी लोकेशनला ग्रीन एकर्स फेस 2 आहे, जे साधारणतः 24 ते 25 वर्ष जुनं आहे, जिथे OC/CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहे। इथे आपण एक ना डुप्लेक्स बघतोय, जो डुप्लेक्स असणार आहे 3 BHKचा, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 850 जुना कार्पेट असणार आहे। याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळेल आणि अशाच पद्धतीचा एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक डुप्लेक्स असणार आहे। आणि जर आपण बघितलं तर त्याच्यात एक आपल्याला बाल्कनी पण चांगली मिळते। बाल्कनी म्हणजे थोडक्यात टेरेसच धरलं तरी चालेल। आणि जर याचं बाहेर जाताना बघितलं तर पश्चिम दिशेला, आणि जर आतमध्ये यायचं तर पूर्वेला असणार आहे। आणि ह्याच्यात जर आपण बाहेर आलो तर बाहेर येताना पश्चिम आहे, आतमध्ये जाताना पूर्व आहे। आणि जर तुम्ही बघितलं याला तर अशा पद्धतीची एक जुनी लिफ्ट मिळते। लिफ्टच्या नंतर जर बघितलं तर असे 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती मिळतील आणि एक स्टेअरकेस असेल। जुनं आहे पण खूप सुंदर आहे। आणि हे जुने मालक आहेत, यांनी आपले एक सेफ्टी डोर याला बनवलेला आहे। सेफ्टी डोरच्या नंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला असं तुम्हाला सुंदर आणि मोठा एक हॉल मिळतो। जो हॉल पण जर बघितलं तर त्यांनी वरती मात्र चांगला डेकोरेटिव्ह केलेला आहे। आणि सकाळचं ऊन मात्र तुम्हाला तुमच्या ह्या हॉलमध्ये प्रॉपर मिळेल, कारण सूर्य तुमचा इकडनं येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये सगळं ऊन येईल। आणि हे सगळा मस्त असा नारळाच्या झाडांचा म्हणा, बाकी सगळ्या गोष्टींचा तुम्हाला व्ह्यू मात्र खूप सुंदर आणि चांगला मात्र हे याच्यामध्ये तुम्हाला नक्की मिळू शकतो। आणि मग इकडे वरती जाण्यासाठी शिडी वगैरे सुंदर अशी चांगली बनवलेली आहे। आणि त्या शिडीच्याच खाली एक स्टोरेज आहे। ते स्टोरेज तुम्ही मंदिरासाठी वापरू शकता किंवा स्टोरेजसाठी तुम्ही नक्की वापरू शकता। अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळेल। हा जर हॉल बघितला जाणवतो, हा हॉल मोठा आहे आणि प्रशस्त आहे। वरती जाण्यासाठी ही शिडी ऑलरेडी वेगळी आहे। वरती जर गेलो आपण तर खरं दोन बेडरूमचं प्रावधान आहे। आणि इथे जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे किचन मिळतं, जे किचन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आहे। इकडे काही स्टोरेज आहे आणि अशा पद्धतीचं हे किचन तुम्हाला मिळेल। आणि वरती पण काही स्टोरेजचा भाग आहे। इथे गॅसची पाईपलाईन वगैरे ते सगळं तुम्हाला ऑलरेडी आलेलं आहे। आणि ज्यावेळेला किचनच्या आपण बाहेर जाणार आहोत तर किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इंडियन पद्धतीचं आहे अशा पद्धतीचं। आणि इकडे आलात तर परत तुम्हाला इकडे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक वेगळं प्रावधान ऑलरेडी बनवलेलं आहे, जे तुमच्या इकडं वॉशिंग मशीन वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही इकडेच त्याचं काम करू शकता। अशा पद्धतीचं इकडनं आहे। आणि इकडनं बाहेर आल्यानंतर मात्र मग तुम्हाला एक बेडरूमचं प्रावधान आहे, जे बेडरूम तुम्ही बघू शकता। एक बेडरूम इकडनं जर बघितलं तर एक कपाट लावलेलं आहे, एवढं मोठं कपाटाची जागा आणि हे बेडरूम। आणि बेडरूममधनं जरी बघितलं तर तुम्हाला इकडे असं सकाळचा सूर्य तुमच्या घरामध्ये येईल, अधिक हा सगळं ग्रीन व्ह्यू तुमच्या आतमध्ये जी गार्डन आहे, बसायला खाली मुलं खेळतात वगैरे, ते सगळं जे आहे त्याचं सुंदर तुम्हाला तुमच्या घरामधनं ह्या बेडरूममधनं प्रॉपरली मात्र दिसेल। ज्या मंडळींना 3 BHKचं गरज आहे आणि किंवा डुप्लेक्स टाईप अशा सिस्टममध्ये पाहिजे, छोटा परिवार आहे, मोठं पाहिजे, अशा लोकांसाठी मला असं वाटतं ही चांगली गोष्ट नक्की असू शकते। आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूमच्या त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार झाला आणि वरती जर जायचं ठरलं तर इकडनं तुम्हाला ही शिडी आहे। ह्या शिडीतनं आपण ज्यावेळेला वरती जाणार आहोत त्यावेळेला ह्या अशा पद्धतीचं शिडीचं यांनी व्यवस्थित बनवलेलं आहे। जेव्हा आपण वरती येतो, वरती आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी अशी जागा मिळते। ह्याला ह्या सगळ्या ग्रिलनं वगैरे सगळं कव्हर केलेलं आहे। वरती आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इथे एक मस्त मोठं असं एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट दिलं गेलेलं आहे, जे मात्र इंडियन पद्धतीचं आहे। असं हे बाथरूम मिळतं। आणि बाथरूमच्या इमिडिएटली आपण बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडे एक बेडरूमचं प्रावधान आहे, जे हे बेडरूम जर तुम्ही बघितलं तर इकडे स्टोरेजसाठी ह्या मालकांनी इकडे कपाट ठेवलेलं आहे। वरती मस्तपैकी सगळं काम केलेलं आहे। आणि सकाळचं ऊन इकडनंही तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपर येणार आहे। आणि इकडनं पण गार्डनचा व्ह्यू, स्विमिंग पूल नाही आहे पण क्लब हाऊस वगैरे आहे, बाकी तुम्हाला खेळायला वगैरे पण व्यवस्थित, लहान मुलांना गार्डन वगैरे पण व्यवस्थित नक्की आहे। आणि मग इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट परत मिळतं, जे मोठं आणि प्रशस्त। इकडे मात्र तुम्हाला इंग्लिशवाला आहे वॉशरूम, बाथरूम। त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं याच्या अपोजिटला जाणार आहोत, त्याच्या अपोजिटला परत इथे वरती जर तुम्ही बघितलं तर कपडे वाळवण्यासाठी ऑलरेडी एक असं प्रावधान केलेलं आहे, जे कपडे त्याच्यात वाळवू शकतात।
याच्या अपोजिटला आलात तर इथे परत एक बेडरूम आहे. हे बेडरूम पण जर तुम्ही बघितलं तर हे पण खूप मोठं आणि प्रशस्त चांगलं आहे. अशा पद्धतीनं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हे बेडरूम तुम्हाला मिळू शकतं. याच्यामध्ये एक AC लागलेला आहे. मग ह्या 2 बेडरूमचं ज्या वेळेला आपलं सगळं कार्यक्रम संपतो त्याच्यानंतर ह्याला एक बाल्कनी म्हणा किंवा टॅरेस म्हणा हे मिळतं. आणि विशेष म्हणजे हे टॅरेस खरं तर सोसायटीने ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्ही वरती जे पत्रे वगैरे लावून सगळं कव्हर झालेलं आहे. त्याच्यामुळे गळतीचा वगैरे काय आपल्याला याच्यात प्रॉब्लेम नक्की नसणार आहे. त्याच्यामुळे ह्या बेडरूमला तुम्हाला एवढी मोठी अशी सुंदर टॅरेस म्हणा किंवा बाल्कनी म्हणा अशी मिळते. इकडनं या साईडला सकाळचं ऊन म्हणा किंवा डॉग जर कोणाचे असतील तर त्या डॉग ठेवण्यासाठी याचं उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तुम्ही सकाळचं बाल्कनी म्हणून वापरा किंवा मग डॉग ठेवण्यासाठी वापरा किंवा ऊन ज्यांना घ्यायचे सकाळचं ऊन घ्यायचे त्यांच्यासाठी पण याचा वापर तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचं हे एक याचा वापर होऊ शकतो. आणि मग समजा जर आपण जिथे ज्यावेळेला आपण इमिडिएटली वरती आलो होतो इथे पण तुम्हाला एक बाल्कनी म्हणा टॅरेस म्हणा हेही तुम्हाला इथं अशा पद्धतीचं मिळतं जिथे तुम्हाला इथं हात धुण्यासाठी म्हणा ह्या सगळ्या गोष्टींचं ऑलरेडी प्रावधान आहे. वरती जरी बघितलं याला पण कव्हर वगैरे सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केलं आहे. किंवा कपडे वाळत घालायचे जरी ठरलं तरी तुम्ही इथे ते करू शकता. किंवा तुमचे डॉग्स असतील किंवा त्यांचं जरी त्यांना स्वतःचं किंवा काय असं काय करायचं असेल तर किंवा मग वॉशिंग मशीन जरी ठेवायचे म्हटलं तरी तुम्ही ते ठेवू शकता. अशा पद्धतीचा हा फ्लॅट हा डुप्लेक्स आहे आणि हा 3 BHKचा आहे. मेंटेनन्स वाईज मी तुम्हाला सांगितलं मेंटेनन्सही साधारणतः 4-1 हजार रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे. अशा पद्धतीचा 850 कार्पेटचा मी डुप्लेक्स तुमच्या पुढे हा सादर केलेला आहे. आणि याची किंमत जी आहे ही किंमत 1,24,00,000 रुपये याची किंमत आत्ता सांगताना सांगितलेली आहे. निगोशिएबल याची किंमत असणार आहे. बिल्डिंगला OC CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत. कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोनचं प्रावधान मात्र इथं अवेलेबल असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर रोज दाखवण्याचा आमचा कार्यक्रम चाललेलाच आहे. मला असं वाटतं तुम्हाला हे आमचा कार्यक्रम रोजचा आवडत असेल तर कृपया करून तेवढं सबस्क्रायबर जास्तीत जास्त लोकांनी करावं, कमेंट्स कराव्यात किंवा मग शेअर करा किंवा लाईक्स करा जेणेकरून आम्हाला पण आम्ही काम करतो ह्याचा ट्रॅक चांगला चाललेला आहे असं आमच्या निदर्शनास येईल आणि आम्ही रोज उठून परत चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम रोज करण्याचा प्रयत्न करतो. थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.